जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहंत स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, AIBची जी परीक्षा आहे ती तुमची AIB20 जी आहे ती आता होणार आहे। AIB19 मी कशी दिली किंवा मला किती मार्क्स मिळाले, मी परीक्षा कशी दिली, मला किती मार्क्स मिळाले, परीक्षा देण्याचं जे बेअर यूज करण्याची जी मेथड आहे ती कशी आहे, त्यानंतर तुम्ही बेअर कोणती यूज करू शकतात। जर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर तुम्हाला AIB जर कंप्लीट करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत हेल्पफुल असणार आहे। विदाऊट एनी क्लासेस तुम्ही काय करू शकतात किंवा तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या मेथडने तुम्हाला जायचं आहे, बेअर कसा यूज करायचा, बेअर मधून किती क्वेश्चन AIBच्या परीक्षेत येतात किंवा कन्सेप्ट बेस किती येतात, आणि आता AIBची जी एक्झाम आहे तिची जी काठिण्य पातळी आहे ती आता वाढत चालली आहे। तुम्हाला मी त्याचे काहीतरी जे 2-4 एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला आज रोजी दाखवणार आहे, आणि नंतर तुमचे कमेंटमार्फत जर तुमचे कमेंट्स किंवा तुमचा रिस्पॉन्स जर जास्त असला तर AIBचा पूर्ण टोटल जो AIB19चा जो क्वेश्चन पेपर आहे तो मी कसा सॉल्व केला, आणि तुम्ही AIB20साठी काय प्रिपरेशन किंवा तो पेपर येण्यासाठी किंवा तसेच जर क्वेश्चन आले तर तुम्ही बेअर यूज करून किंवा कन्सेप्टचा यूज करून, किंवा जर तुम्हाला ती गोष्ट माहितीच नाही आहे त्या गोष्टीचं सुद्धा तुम्ही कसं आन्सर टॅकल करू शकतात, त्या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे। चला विद्यार्थ्यांनो, आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। आता विद्यार्थी मित्रांनो, AIB जी 19 आहे त्याचा सेट कोड B मला आला होता। त्यानंतर इथं आपलं नाव असतं, रोल नंबर टाकावा लागतो, इनरोलमेंट नंबर असेल, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला इथं काहीतरी इन्स्ट्रक्शन दिल्या जातात, ते इन्स्ट्रक्शन खूप महत्त्वाचे असतात। जे विद्यार्थी फर्स्ट टाईम देत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे 100 क्वेश्चन जे आहेत ते येतात, त्यासाठी प्रत्येकाला 1 मार्क जो आहे तो असतो। त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग जे आहे किंवा निगेटिव्ह मार्किंग कुठल्याही प्रकारची नसते, त्यामुळे तुम्ही पूर्ण पेपर जो आहे तो सॉल्व करायचा आहे। 3 तासाचा पेपर असतो, 3 ताससुद्धा विद्यार्थ्यांना कमी पडतात, कारण जे क्वेश्चन आहे तुम्हाला मी दाखवणार आहे विथ प्रूफ, किंवा या AIB19मध्ये कसे क्वेश्चन आले होते, त्यानंतर तुम्हाला तिथून हिंट मिळते का ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ही बघा, ही आन्सर शीट आहे। आन्सर शीटमध्ये तुम्ही जे तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे ते म्हणजे काय, तर तुमचा इथं जो आहे इथं तुमचा सेंटर कोड असतो, तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेंटर कोड भरल्यानंतर इथं तुमचा AIBचा जो आहे तो रोल नंबर येतो, तो सुद्धा व्यवस्थित भरायचा आहे। त्यानंतर इथं तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित मार्क गोल करून तिथं भरावे लागतात। त्यानंतर इथे क्वेश्चनचा बुकलेट किंवा जो सेट तुम्हाला आला आहे तो तुम्हाला व्यवस्थित भरावा लागतो। त्यानंतर तुमचे बघा इथं लँग्वेज दिलेले आहेत, तुम्ही आता लँग्वेज कोणती तुम्ही AIB20साठी सिलेक्ट करणार आहात, त्यामध्ये इथं तुम्ही जी आहे ती तुमची लँग्वेज चूज करायची आहे। नंतर इथं बुकलेटचा जो क्वेश्चन बुकलेट नंबर असतो तो इथं फिल करायचा। त्यानंतर इथं तुमची सिग्नेचर येते, इथे इन्व्हिजिलेटरची सिग्नेचर येते, आणि इथं जो आहे तो कोड असतो। अशा पद्धतीने तुमची जी आहे ती आन्सर शीट जी आहे ती असते। तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, जी तुम्हाला जो पेपर देऊन आला आहे तोच तुम्हाला ही गोष्ट सांगू शकतो, ते म्हणजे काय, तर 100 क्वेश्चन जे आहेत 100 क्वेश्चन तुमचे येतात, त्यामधून ऑलमोस्ट 3 ते 8 क्वेश्चन, कमीत कमी 3 जास्तीत जास्त 8 हे क्वेश्चन जे आहेत ते AIB जे आहे ते दरवर्षी कॅन्सल करते, किंवा ते क्वेश्चन जे आहेत ते ॲम्बिग्युअस असतात, ते क्वेश्चन डिलीट होतात। असा माइंडसेट तुम्ही सेट करून जायचं आहे, म्हणजे तुम्हाला 90 पैकी तुमचा जो स्कोर असणार आहे तो तुमचा 90 पैकी 50+ यायला हवा। तुम्ही खूप सेफ झोनमध्ये असाल जर तुमचं 50+ स्कोर आला तर। प्रथम तुम्हाला क्लिअर करून देतो की ST SC जे आहेत त्यांच्यासाठी जो आहे तो 40 मार्कचा जो आहे तो क्वालिफिकेशन म्हणजे क्वालिफायसाठी 40 लागतात, ओपनसाठी 45 लागतात, त्यानंतर जे OBC आहेत त्यांच्यासाठी 42 लागतात। हा जो स्कोर आहे तो डिक्रीज होत असतो जसे जसे तुमचे 100 क्वेश्चनमधून जे मार्क जे आहेत ते डिलीट होतात तसे,
परंतु डिलीट झालेले क्वेश्चनचे मार्क तुम्हाला मिळत नाही. हे सुद्धा तुम्ही तितकंच लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देणार आहे. हे फक्त विद्यार्थी मित्रांनो एक्झाम असणार आहे. मी कुठल्या प्रकारचं सॉल्विंग इथं करणार नाही. सॉल्विंग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे. इथं मी फक्त तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे की क्वेश्चनची जी डिफिकल्टी आहे ती किती आता दिवसेंदिवस जी आहे ती टफ होत चालली आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला 64 नंबरचा क्वेश्चन दिसत असेल. AIB 19 सेट क्रमांक Bचा आहे, जो मी पेपर दिला होता. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं समजत किंवा दिसत असेल, कायद्याने लागू न होणारा करार डॅश अंतर्गत रद्द बातल असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच काय? ॲन ॲग्रीमेंट नॉट इन्फोर्सिएबल बाय लॉ इज स्टेट टू बी वॉइड अंडर. आता इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारची हिंट दिली गेली नाही आहे की कुठल्याही प्रकारचं बेअर ॲक्ट तुम्ही यूज करायचं आणि ते बेअर ॲक्ट यूज करून तुम्ही त्यामधून जे तुमची प्रिलिमिनरी म्हणजे जे तुमचे आपण म्हणतो व्याख्या असतील किंवा डिफाईन केलेले असतील किंवा डिस्क्राईब केलेले असतील ते तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही तिथं शोधू शकतात. मग अशा क्वेश्चनला कसं टॅकल करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमार्फत शिकवणार आहे किंवा तुम्हाला मी सांगणार आहे. मी काय केलं होतं किंवा असे क्वेश्चन येतात तेव्हा ते आपल्याला हिंट कसे देतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला इथं दिसत असेल. ऑप्शन क्रमांक C याचा आन्सर आहे. ते म्हणजे काय? सेक्शन 2G इथं दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे बघा सॉरी, जो तुम्हाला 65 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला दिसत असेल. त्यामध्ये बघा, अवैध हमीची संकल्पना कलम डॅश अंतर्गत समाविष्ट आहे. द कन्सेप्ट ऑफ इनव्हॅलिड गॅरंटी इज कवर्ड अंडर सेक्शन डॅश. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला एक असं हिंट दिसत नाही आहे की कोणतं बेअर ॲक्ट तुम्ही उचलायचं, त्यानंतर सेक्शन तुम्ही जे आहे ते शोधायचं. ते सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन म्हणजे जिथं तुम्हाला बेअर ॲक्टचं नाव देत नाही. काही क्वेश्चनमध्ये बेअर ॲक्टचं नाव देतात, बेअर ॲक्टचं मेन्शन करतात. त्यामधून तुम्हाला लगेच समजतं की हे बेअर ॲक्ट यूज करायचं. त्यामध्ये लगेच इंडेक्समधून कसं शोधायचं, त्यानंतर इंडेक्समधून शोधत नसेल तर तिथे एक्सप्लेनेशनमध्ये कसं शोधायचं किंवा आपण म्हणतो त्याला इलिस्ट्रेशनमध्ये कसं शोधायचं. त्यानंतर सेक्शन 2B3 कसे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमार्फत व्यवस्थित समजवणार आहे. याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला दिसत असेल इथे ऑप्शन A जो आहे तो दिलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे तुमचा पूर्णपणे तुमचा कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. हे बघा, XYZ टेक्स्टाईल लिमिटेड कंपनी आहे. त्या कंपनीचे 4 कामगार कोणतीही भरपाई न देता कामावरून काढले जातात. त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे ही जी त्यांची सेवा आहे ती समाप्त केली जाते. त्यानंतर कंपनीने कारणे दाखवा नोटीससुद्धा त्यांना बजावलेली आहे. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची चौकशी करून समितीच्या शिफारशीच्या आधारे या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्या आहेत त्या समाप्त करण्यात आल्या आहेत. कामगारांनी छाटणीच्या भरपाईचा दावा केला, जो व्यवस्थापनाने नाकारल्यामुळे नाराजी झालेल्या कामगारांनी औद्योगिक विवाद कायदा म्हणजे काय लेबर कोर्टमध्ये जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट आहे 1947. आता इथे तुम्हाला हिंट झालं की इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 आपल्याला काढायचा आहे. मग आता त्यानंतर तुम्ही तो बेअर ॲक्ट काढला, त्यानंतर कोणत्या तरतुदीनुसार कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. जी वरील समस्या आहे त्याच्या आधारे योग्य तो निवड किंवा योग्य तो जो तुमचा पर्याय आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. आता तुम्ही पूर्ण बेअर ॲक्ट जरी पूर्ण यूज केलं किंवा पूर्ण वाचलं तर 3 तासामध्ये फक्त एकच क्वेश्चनसाठी तुम्ही 10 ते 15 मिनटं तुम्ही वाया घालू शकत नाही. जेव्हा तुम्ही याचे ऑप्शन बघाल तर ते ऑप्शनमधून तुम्हाला तो ऑप्शनमधून व्यवस्थित जो टॅकल किंवा ऑप्शन जो करेक्ट आहे तो तुम्हाला चूज करायचा आहे. तो तुम्हाला बेअर ॲक्टमध्ये मिळणार नाही, ते तुम्हाला इलिस्ट्रेशनमध्ये मिळेल. म्हणजे सेक्शनच्या इलिस्ट्रेशनमध्ये. मग आता कोणतं सेक्शन काढायचं इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947चं, त्यामध्येही तुमचा जो पूर्ण विवाद आहे त्यामध्ये नाकारल्यामुळे नाराज झालेले जे कामगार आहेत ते कोणत्या तरतुदीनुसार न्यायालयात दाखल करू शकतात ते सुद्धा तुम्हाला इथं ऑप्शननुसार व्यवस्थित चूज करायचं आहे. हा कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, एक स्टेटमेंट दिलं, सेक्शन दिलं, त्यामध्ये हिंट होत नाही. आता हा जो होता हा कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. जे तुम्ही ऑप्शन वाचाल तो ऑप्शन बघा, समाप्तीची रक्कम
ले ऑफ आहे म्हणून भरपाई दिली जाईल. संपुष्टात येणे ही छाटणीची रक्कम आहे म्हणून भरपाई दिली जाईल. आता जे दोन जे ऑप्शन आहेत ए आणि बी, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सांगतायत की कंप्लायन्स असेल किंवा जे तुमचं आपण म्हणतो भरपाई जी असेल ती त्यांना मिळणार आहे, असे दोन ऑप्शन आहेत. भरपूर विद्यार्थी ते दोन ऑप्शनमध्येच कन्फ्यूज होतील. तिसरं ऑप्शन आहे समाप्तीमुळे औद्योगिक विवाद कायदा 1947 अंतर्गत तरतुदीचे उल्लंघन झाले आहे म्हणून नुकसान भरपाई दिली जाईल. काही विद्यार्थी सी सुद्धा देऊ शकतात. आणि जो डी आहे संपुष्टात आणणे ही छाटणीची रक्कम नाही म्हणून कोणतीही भरपाई नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, याचं जे ऑप्शन असेल ते डी कसं आलं? पुढचे जे 3 ऑप्शन होते ते पॉझिटिव्ह होते. शेवटचा जो डी ऑप्शन होता तो निगेटिव्ह होता. ऑप्शन कसं मी तिथं शोधलं ते सुद्धा मी तुम्हाला तुमच्या कमेंटच्या रिस्पॉन्सनेच मी तुम्हाला पुढचा जो आपला व्हिडिओ येणार आहे त्यामार्फत मी तुम्हाला समजावणार आहे. हा जो क्वेश्चन आहे हा तुमचा कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काही जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन असे येतात ज्यामध्ये तुम्हाला बेअर ॲक्टचा यूज, कन्सेप्ट हे दोघंही तुमचे समाप्त होतात किंवा तिथे तुमचे हे दोघंही गोष्टी चालत नाही किंवा दोघंही गोष्टी तिथे यूज करू शकत नाही. तर क्वेश्चन आहे बघा तुमचा 77. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणात मूलभूत अधिकार सोडले जाऊ शकत नाहीत असे मत दिले आहे? म्हणजे सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन विचारलं आहे तुम्हाला इथं. आणि खाली जे आहेत ते केसेस किंवा केस लॉ असेल किंवा तुमची केस स्टडी असेल ती दिलेली आहे. आता जर तुम्हाला या गोष्टी माहिती असतील तर तुम्ही व्यवस्थित आन्सर देऊ शकतात. जर माहिती नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं आन्सर जे आहे ते टॅकल करू शकत नाही. असे सुद्धा क्वेश्चनची तयारी तुमच्यामार्फत झाली पाहिजे, जेणेकरून AIB20 जी येणारी आहे एक्झाम त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित स्कोअर करून प्रथम प्रयत्नात तुम्ही तुमचा जो AIB20चा पेपर असणार आहे तो क्वालिफाय होऊन व्यवस्थित तुमचं जे असेल AIBचं परीक्षा ते तुम्ही व्यवस्थित टॅकल केली पाहिजे. कारण फीज खूप जास्त आहे. जर परत फेल झाले तर परत तीच प्रोसेस तुमची पुढच्या वर्षी होणार आहे. परत तीच फी द्या, परत तोच पेपर द्या. परत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही LLB करूनसुद्धा जर हा पेपर पास होत नसाल तर खूप तुमच्यासाठी ती एम्बॅरेसमेंट असणार आहे किंवा तुमच्यासाठी ती खूप लज्जास्पद किंवा तुम्हाला स्वतःला वाटेल की मी LLB तर पूर्ण केली परंतु माझ्याकडनं AIB का निघत नाही आहे, अशी सिच्युएशन तुमच्यावर येऊ नये म्हणून तुमच्यासाठी मी हे जे लेक्चर आहे ते फक्त मी तुम्हाला एक वे देत आहे किंवा तुम्हाला एक डायरेक्शन देत आहे की अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न येतात आणि त्याची तयारीसुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा क्लास लावत नसाल तर. आणि विदाऊट एनी क्लास तुम्ही कसे स्कोअर करू शकतात ते सुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. अजून एक एखादं जर एक्झाम्पल असेल तर ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता हा बघा, हा जो क्वेश्चन आहे 52 याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग लेजिस्लेशन हॅज बीन इन्क्लुडेड अंडर द सोशल सिक्युरिटी कोड 2022. आता सोशल सिक्युरिटी कोड याचं कोणाकडेही नसणार. बेअर किंवा सोशल सिक्युरिटी कोड 2020 जे आहे त्यामध्ये हे जे खालचे जे 4 किंवा 3 जे ॲक्ट आहेत ते इन्क्लूड होतात का हे तुम्हाला वाचण्यासाठी तुम्ही हे सगळे ॲक्ट तुम्ही काढत बसून कुठेच शोधणार आहात हे की हे 4चे जे आहेत किंवा 4 जे ऑप्शन आहेत ते 4चे या सोशल सिक्युरिटी कोडमध्ये किंवा आपण त्याला म्हणू शकतो की सामाजिक सुरक्षा संहितामध्ये येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी टॅकलची जी आहे किंवा एलिमिनेशनची मेथड आहे इथं एलिमिनेशन मेथड करून जे आहे ते तुमचं ऑप्शन जे आहे ते येणार आहे. तर ते कसं येईल? पेमेंट जे ग्रॅच्युटी पेमेंट कायदा आहे, बोनस पेमेंट कायदा आहे, रोजगार केंद्र आहे, सामाजिक म्हणजे सोशल सिक्युरिटी. आता सामाजिक जो शब्द आहे त्याच्यावर जर तुम्ही भर दिला तर बोनस ॲक्ट, पेमेंट म्हणजे बोनस ॲक्ट. आता बोनस जो आहे तो प्रत्येकाला बोनस मिळत नाही, प्रत्येक व्यक्तीला बोनस मिळत नाही. म्हणून बोनसचं जर तुम्ही इलिमिनेशन केलं किंवा बोनसचं जर ॲक्ट 1965 जर तुम्ही एलिमिनेशन केलं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो ऑप्शन आहे 1, 2, 4 तुम्ही
तिथं क्लिक करू शकतात. तर हे कसं करायचं किंवा कसे बेरॅट यूज करायचे, कशा पद्धतीने तुमचा सिलेबसनुसार तुमचा अभ्यास पाहिजे ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमार्फत व्यवस्थित समजवणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून ते एकच व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे की कसा अभ्यास करायचा, मी अभ्यास कसा केला, मला मार्क जे आहेत ते कसे 93 कारण आमच्या वेळेस 7 क्वेश्चन जे आहेत ते डिलीट झाले. ते क्वेश्चन जरी माझे बरोबर आले असते तरी माझा स्कोर हा जो आहे तो 60+ गेला असता. विदाऊट एनी क्लासेस हे जे 7 क्वेश्चन आहेत ते डिलीट करून, हे क्वेश्चन मी सॉल्व केले होते ते डिलीट करून माझा जो स्कोर आहे तो 58 आलेला होता, ही 7 क्वेश्चन सोडून. विद्यार्थी मित्रांनो, हे कसं आलं किंवा मी कसा अभ्यास केला, बेरॅट मी कोणते यूज केले, पेपर सॉल्व करताना महत्त्वाच्या गोष्टी काय मी तिथं फॉलो केल्या, जेणेकरून माझा फर्स्ट अटेम्प्टमध्येच AIB जो 2090 पेपर होता तो क्लिअर झाला. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमार्फत समजवणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.